Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the concept of clubbing of income. In this particular lecture, we are going to study the provisions of Income Tax Act relating to clubbing of income of a spouse and a minor child. आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लबिंग ऑफ इन्कम ही कन्सेप्ट पाहणार आहोत. या कन्सेप्टमध्ये इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे एखाद्या स्पाऊसचं किंवा एखाद्या मायनर चाइल्डचं इन्कम कशा पद्धतीनं क्लब केलं जातं, क्लब करणे म्हणजे एकत्र करणे. ओके, त्या क्लबिंगच्या प्रोव्हिजन्स कोणकोणत्या आहेत हे आपण या लेक्चरमध्ये आज पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर पॉईंट, क्लबिंग ऑफ इन्कम. फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द मिनिंग ऑफ क्लबिंग ऑफ इन्कम. क्लबिंग ऑफ इन्कम म्हणजे काय, इथून आपण सुरुवात करणार आहोत. जनरली अंडर इन्कम टॅक्स ॲक्ट an individual is generally taxed in respect of his own income. एखादा व्यक्ती असेल, इंडिव्हिज्युअल व्यक्ती, ती व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या व्यक्तीला जे त्या व्यक्तीचं स्वतःचं इन्कम आहे त्या इन्कमवरती त्या व्यक्तीनं स्वतः टॅक्स द्यायचा असतो. इन इन्कम टॅक्स ॲक्ट इट इज स्पेसिफिकली मेन्शन्ड दॅट an individual should pay tax on the income earned by him or her. त्या व्यक्तीने, त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीने जे काही इन्कम अर्न केलं असेल, कमवलं असेल, त्या इन्कमवरती त्या स्वतः व्यक्तीनेच गव्हर्नमेंटला टॅक्स हा पेड करायचा असतो. म्हणजे स्वतःच्या इन्कमचा टॅक्स हा स्वतःच पेड करायचा असतो. परंतु काही वेळेला एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा टॅक्ससुद्धा पेड करावा लागतो. म्हणजे इन्कम मिळालं आहे दुसऱ्या व्यक्तीला, परंतु टॅक्स आपल्याला पेड करावा लागतो. त्या केसमध्ये काय होतं बघा, हवेवर देर आर सर्टन केसेस वेअर ॲन इंडिव्हिज्युअल हॅज टू पे टॅक्स इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ अनदर पर्सन. इन्कम दुसऱ्या व्यक्तीला मिळालं आहे, परंतु त्या व्यक्तीचा टॅक्स, त्या व्यक्तीचं जे इन्कम आहे त्या इन्कमवरचा टॅक्स हा आपल्याला पेड करावा लागतो. मग दुसऱ्या व्यक्तीचं इन्कम आहे, परंतु त्या इन्कमचा टॅक्स आपल्याला पेड करावा लागतो आहे. याच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, याचे जे नियम आहेत बघा, दीज प्रोव्हिजन्स आर कंटेन इन सेक्शन 60 to 65 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स कायद्याचा जो सेक्शन 60 ते सेक्शन 65 आहे, या सेक्शन्समध्ये कोणत्या सिच्युएशनमध्ये दुसऱ्याच्या इन्कमचा टॅक्स, इन्कम मिळाला आहे दुसऱ्या व्यक्तीला, परंतु त्या इन्कमवरचा टॅक्स आपण कधी पेड करायचा असतो, हे प्रोव्हिजन्स या सेक्शन 60 to 65 मध्ये दिलेल्या आहेत. आणि या प्रोव्हिजन्स कशासाठी तयार केल्या, व्हाय दीज प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड. दीज प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड टू कंट्रोल ऑन द पीपल हू ट्राय टू अवॉइड द टॅक्स. काही लोकांची मानसिकता अशी असते की टॅक्स बुडवण्याची, त्याला टॅक्स अवॉइडन्स असं म्हटलं जातं. ज्या लोकांचं उत्पन्न हे जास्त आहे ती लोक स्वतःचं इन्कम दुसऱ्याच्या नावाने डायव्हर्ट करतात, ट्रान्सफर करतात. कशासाठी, इन ऑर्डर टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. ओके, गव्हर्नमेंटला टॅक्स कमी द्यावा लागावा म्हणून ते स्वतःचं जे इन्कम आहे ते घरातल्या एखाद्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर करतात आणि स्वतः कमी टॅक्स पेड करतात. स्वतःचं इन्कम कमी दाखवून टॅक्स कमी पेड करून गव्हर्नमेंटला चीट करतात, गव्हर्नमेंटला फसवतात. मग ही जी लोकांची टेंडन्सी आहे, ओके, ही टेंडन्सी मोडून काढण्यासाठी या क्लबिंगच्या प्रोव्हिजन्स ह्या केलेल्या आहेत. बघा, दीज प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड टू काउंटरॅक्ट द टेंडन्सी ऑफ द टॅक्स पेयर्स. जी टॅक्स पेयरची लोकांची टेंडन्सी असते टू डायव्हर्ट देअर प्रॉपर्टी ऑर ट्रान्सफर देअर इन्कम टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. टॅक्स वाचवण्यासाठी काही लोक, जे स्पेशली हायर इन्कम ग्रुपमधील लोक, स्वतःच्या इन्कम हे घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने डायव्हर्ट करतात, ट्रान्सफर करतात. त्याचबरोबर काही वेळेला असेटसुद्धा, एखादी असेट आहे, ओके, ती असेट घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर केली जाते. ओके, ह्याचा उद्देश काय असतो, एखादी असेट ट्रान्सफर करायची, ऑन पेपर ती ट्रान्सफर केली जाते विदाऊट कन्सिडरेशन ऑर विथ इनॲडिक्वेट कन्सिडरेशन. ओके, म्हणजे कमी किमतीमध्ये किंवा काहीही पैसे न घेता ती असेट घरातील एखाद्या व्यक्तीच्या नावावरती केली जाते. म्हणजे असेट त्या व्यक्तीच्या नावावरती झाली, दुसऱ्या व्यक्तीच्या, म्हणजे मिळणारं इन्कम हे त्या व्यक्तीचं इन्कम झालं. अशा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून काही लोक स्वतःची टॅक्स लायबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न करतात इल्लिगली.
ओके, आणि हे जे सर्व केलं जातं हे इलिगली केलं जातं. इन्कम तर मिळाले स्वतःला, परंतु ते इन्कम दुसऱ्याच्या नावानं दाखवलं जातं. ओके, ट्रान्सफर ऑफ इन्कम त्याला आपण म्हणतो. ओके, मग हे जे काय लोकांची टेंडन्सी आहे स्वतःचा टॅक्स वाचवण्यासाठीची, ओके, याच्यासाठी या क्लबिंग प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत. अँड दीज प्रोव्हिजन्स आर मेन्शन इन सेक्शन 60 to 65 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. बघा, फॉर एक्झाम्पल आपण एक बघूया की आपल्या देशामध्ये फॉर इंडिव्हिज्युअल्स इन्कम टॅक्स इज लेव्हिड ऑन अ स्लॅब सिस्टीम ऑन द टोटल इन्कम. आपण इन्कम टॅक्स स्लॅब्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. 60 वर्षापेक्षा कमी वय असेल, 60पेक्षा जास्त वय असेल, 80पेक्षा जास्त वय असेल, ओके, त्या व्यक्तींना टॅक्स स्लॅब्स हे वेगवेगळे असतात. टॅक्स स्लॅब्समध्ये सुद्धा 2.5 लाखापर्यंत टॅक्स नील, 2.5 लाखाच्या पुढे 5%, पुन्हा 5 लाखाच्या पुढे 20% वगैरे वगैरे. म्हणजे भारतामध्ये आपल्या देशामध्ये जी काही टॅक्स सिस्टीम आहे, टॅक्स सिस्टीम इज प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, दॅट इज टॅक्स रेट इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इन्कम. जेवढा आपले इन्कम वाढेल तेवढा टॅक्स रेटसुद्धा वाढतो. सुरुवातीला टॅक्स रेट 0% असतो, पुन्हा तो 5%, 20%, 30% असा टॅक्स वाढत जातो. जेवढा आपले इन्कम जास्त असेल तेवढा आपला टॅक्स रेट हा जास्त असतो. मग काही जे टॅक्स पेयर्स असतात ज्यांचं इन्कम जास्त आहे ते काय करतात, सम टॅक्स पेयर्स इन द हायर इन्कम ग्रुप, ज्यांचं इन्कम जास्त आहे, दे हॅव अ टेंडन्सी टू ट्रान्सफर सम ऑफ देअर इन्कम टू देअर स्पाऊस. ते व्यक्ती काय करतात तर स्वतःचं जे काही इन्कम आहे त्यापैकी काही इन्कम स्वतःच्या स्पाऊस म्हणजे हजबंड किंवा वाईफ. एखादा एक्झाम्पलमध्ये मिस्टर अजय नावाचा व्यक्ती असेल तर अजयसाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते. ओके, आणि एक्झाम्पल आपल्याला देताना मिसेस अंजली नावाच्या लेडीजचं दिलं असेल तर तिच्यासाठी तिचे हजबंड हे स्पाऊस असतात. त्यामुळे स्पाऊस म्हणजे एखाद्या मॅरिड जेंट्ससाठी, मॅरिड पुरुषासाठी त्याची वाईफ ही स्पाऊस असते, आणि एखाद्या मॅरिड फिमेलसाठी तिचे हजबंड हे स्पाऊस असतात. काही जण काय करतात, दोज पीपल हु आर हॅव्हिंग हायर इन्कम दे ट्रान्सफर देअर इन्कम, सम ऑफ देअर इन्कम इन द नेम ऑफ स्पाऊस, इन द नेम ऑफ मायनर चाइल्ड एक्सेट्रा. काही लोक स्वतःचे इन्कमपैकी काही इन्कम घरातील मुलाच्या नावानं किंवा वाईफ हजबंडच्या नावाने ते ट्रान्सफर करतात. आणि ह्याचा उद्देश काय, दिस इज डन टू मिनिमाइज द टॅक्स बर्डन. इन्कम जे मिळाले, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला 8 लाख रुपये इन्कम मिळालं असेल, 8 लाख म्हणजे इन्कम जास्त आहे, त्यांना जास्त टॅक्स द्यावा लागेल. ते काय करतात, त्या 8 लाखापैकी 1-2 लाख रुपये इन्कम हे घरातल्या कुणाच्या तरी नावाने ट्रान्सफर करतात. ते इन्कम त्यांचं आहे असं दाखवतात आणि स्वतःचे इन्कम कमी दाखवतात, 5 लाख 6 लाखच दाखवतात. इन्कम जेवढं कमी असेल तेवढा टॅक्ससुद्धा वाचतो. त्यामुळं हे जे असेट ट्रान्सफर केल्या जातात किंवा इन्कम ट्रान्सफर केलं जातं घरातील व्यक्तीच्या नावाने, हजबंड, वाईफ किंवा मुलांच्या नावाने जे ट्रान्सफर केलं जातं त्याचा उद्देश हाच असतो की टू रिड्यूस द टॅक्स लायबिलिटी. आणि असे जे काही लोक प्रॅक्टिसेस करतात, ओके, आणि टॅक्स कमी भरतात, गव्हर्नमेंटला टॅक्स कमी देतात, गव्हर्नमेंटला फसवतात, ह्या प्रॅक्टिसेस काढून टाकण्यासाठी, इन ऑर्डर टू प्रिव्हेंट सच प्रॅक्टिसेस, क्लबिंग प्रोव्हिजन्स हॅव बीन इनकॉर्पोरेटेड इन द ॲक्ट. ओके, त्यासाठीच क्लबिंग प्रोव्हिजन केलेल्या आहेत. क्लबिंग प्रोव्हिजन कशासाठी केल्या तर उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीनं स्वतःच्या इन्कमपैकी 2 लाखाचं इन्कम वाईफच्या नावाने ट्रान्सफर केलं. ॲक्च्युली ते इन्कम त्याच व्यक्तीचं स्वतःचं आहे, परंतु त्यानं टॅक्स वाचवण्यासाठी 2 लाख रुपये इन्कम हे वाईफच्या नावाने ट्रान्सफर केलं. इन्कम खरं ते त्याचंच आहे, वाईफचं नाही, परंतु त्यांच्या नावाने ट्रान्सफर केलेलं आहे. तर क्लबिंग प्रोव्हिजननुसार ते जे इन्कम ट्रान्सफर केलेलं आहे ते सुद्धा तुमच्याच इन्कममध्ये, ॲक्च्युली ते तुमचंच इन्कम होते, ते तुमच्याच इन्कममध्ये ॲड केलं जातं. त्याला क्लबिंग करणं, एकत्र करणं असं म्हटलं जातं. ओके, आणि हे कशासाठी आहे, क्लबिंग प्रोव्हिजन्स हॅव बीन मेड इन द ॲक्ट अंडर विच इन्कम अरायझिंग टू सर्टन पर्सन्स लाईक स्पाऊस म्हणजे हजबंड, वाईफ, मायनर चाइल्ड हॅज टू बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ पर्सन हू हॅज डायव्हर्टेड द इन्कम. आत्ताच उदाहरण दिलं की हजबंडने स्वतःच्या 8 लाख इन्कमपैकी 2 लाख इन्कम वाईफच्या नावाने ट्रान्सफर केलं असेल, ॲक्च्युली ते इन्कम 2 लाख ते त्याचंच आहे. ओके, मग त्यांना काय केलं, 8 लाखापैकी 2 लाख ट्रान्सफर केले, इन्कम वाईफचं आहे असं दाखवलं आणि स्वतःचं 6 लाखच दाखवलं. परंतु क्लबिंग प्रोव्हिजनप्रमाणे ते 2 लाख जे वाईफच्या नावाने ट्रान्सफर केलेले आहेत ते सुद्धा त्या हजबंडच्याच इन्कममध्ये ॲड करून हजबंडचं स्वतःचे 6 लाख आणि प्लस
वाईफच्या नावानं ट्रान्सफर केलेले 2 असे 8 लाख रुपये त्या हजबंडचं इन्कम दाखवलं जातं. आता हे जे इन्कम ट्रान्सफर केलं जातं किंवा असेट ट्रान्सफर केल्या जातात हे कशा प्रकारे केल्या जातात बघा. फॉर एक्झाम्पल आवर फर्स्ट पॉईंट इज ट्रान्सफर ऑफ इन्कम विदाउट ट्रान्सफर ऑफ असेट. ओके, काही लोक असेट ट्रान्सफर करत नाही तर फक्त त्या इन्कम जे आहे असेटचं इन्कम तेवढंच फक्त ट्रान्सफर करतात. अँड दीज प्रोव्हिजन्स आर गिव्हन इन सेक्शन 60 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. आता हे प्रोव्हिजन्स काय सांगतात बघा. इफ एनी पर्सन, जर एखाद्या व्यक्तीने ट्रान्सफर्स द इन्कम फ्रॉम एनी असेट, एखाद्या असेटचं इन्कम होतं, उदाहरणार्थ एखादी हाऊस प्रॉपर्टी होती, ती हाऊस प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीच्या नावावरती होती आणि त्या हाऊस प्रॉपर्टी सपोज रेंटवरती दिली तर दर महिन्याला रेंट मिळणार आहे, बरोबर. म्हणजे रेंट हे इन्कम आहे त्या असेटचं. बघा पुढे काय सांगितलं आहे. इफ एनी पर्सन ट्रान्सफर्स इन्कम फ्रॉम असेट विदाउट ट्रान्सफर ऑफ असेट. त्या असेट त्या व्यक्तीच्याच नावावरती आहे, असेट दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर केलेली नाही, त्याच व्यक्तीच्या नावावर आहे, फक्त काय ट्रान्सफर केलं तर इन्कम. सच इन्कम फ्रॉम असेट इज टू बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द ट्रान्सफरर. ज्या व्यक्तीनं ते इन्कम ट्रान्सफर केलेलं आहे त्या व्यक्तीच्याच इन्कममध्ये ते जे इन्कम आहे ते इन्क्लूड केलं जातं, क्लब केलं जातं. एक उदाहरण बघा. फॉर एक्झाम्पल मिस्टर अजय इज अ ओनर ऑफ हाऊस. अजय नावाचा व्यक्ती आहे, तो एका घराचा ओनर आहे. गिव्ज अ राईट टू हिज वाईफ टू रिसीव द रेंट ऑफ हाऊस. घर नावावरती आहे अजयच्या, त्यानं त्याच्या वाईफला राईट दिला, अधिकार दिला की त्या घराचं जे काय रेंट असेल ते रेंट तुला घे. ओके, द हाऊस प्रॉपर्टी इज इन द नेम ऑफ अजय. घर मात्र अजयच्याच नावावर आहे. ओके, परंतु रेंट कोण घेते तर वाईफ घेते. इन दिस केस द रेंट रिसिव्ड बाय वाईफ विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ अजय. जरी ते रेंट वाईफला मिळत असलं तरीसुद्धा ते इन्कम कोणाचं आहे, खरं घर कोणाच्या मालकीचं आहे अजयच्या. त्यामुळे जरी वाईफला इन्कम मिळत असलं तरीसुद्धा ते इन्कम अजयच्याच इन्कममध्ये ॲड केलं जातं. काही लोक असेट स्वतःच्याच नावावर ठेवतात, जसं इथं सांगितलं आहे घर अजयच्याच नावावरती आहे, फक्त त्यानं ते असेटचं जे इन्कम आहे रेंटच्या स्वरूपामध्ये दर महिन्याला जे रेंट मिळते ते वाईफला मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे. वाईफला सांगितलं तू रेंट घे, म्हणजे इन्कम मिळते वाईफला, परंतु क्लबिंग प्रोव्हिजन्सप्रमाणे ते इन्कम जे वाईफला मिळत आहे ते सुद्धा हजबंडच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं, कारण की हजबंड इज अ राईटफुल ओनर ऑफ दॅट हाऊस. हजबंडच्या नावावर घर आहे म्हणजे ते इन्कम त्याचं आहे, म्हणून वाईफचं मिळालेलं इन्कम हजबंडच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. दिस इज फर्स्ट. देन सेकंड पॉईंट इज क्लबिंग ऑफ इन्कम अरायझिंग टू स्पाऊस. इट इज गिवन इन सेक्शन 64. ओके, अजून एक मार्ग कोणता बघा, तर इन्कम बाय वे ऑफ रेम्युनरेशन फ्रॉम अ कन्सर्न इन विच इंडिव्हिज्युअल हॅज सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. आता याचा अर्थ काय होतो, सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. आणि एखाद्या व्यक्तीचं सपोज एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या कंपनीमध्ये तो काम करतो आहे आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये त्या कंपनीमध्ये तो जर मोठ्या पदावर काम करत असेल तर त्या व्यक्तीकडे त्या कंपनीमधील वेगवेगळ्या पॉवर्स असतात, अधिकार असतात, आणि त्या पॉवर्सचा अधिकाराचा वापर करून काही वेळा ती व्यक्ती स्वतःच्या हजबंडला किंवा स्वतःच्या वाईफला त्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती चांगल्या पगाराची नोकरीही दिली जाते. ओके, मग त्याच्या प्रोव्हिजन्स काय आहेत बघा. इन कॉम्प्युटिंग द टोटल इन्कम ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल ऑल सच इन्कम अरायझिंग टू स्पाऊस of such individual by way of salary, commission, etc. from a concern in which such individual has substantial interest shall be included. याचा अर्थ बघा, आपण पुढे एक्झाम्पलमध्ये पाहणारच आहोत. आणि याचा अर्थ काय की जर सपोज एखादा व्यक्ती आहे मिस्टर अजय नावाचा, अँड सपोज ही इज वर्किंग ॲज अ मॅनेजर इन अ पर्टिक्युलर कंपनी. तो व्यक्ती त्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे, तो मोठ्या पदावरती आहे. ओके, मोठ्या पदावरती असल्यामुळे त्याच्याकडे काही राईट्स आहेत, अधिकार आहेत, आणि त्या अधिकाराचा वापर करून सपोज इफ ही अपॉइंट्स हिज वाईफ ओके ऑन अ पर्टिक्युलर पोस्ट ओके अँड हिज वाईफ इज नॉट हॅव्हिंग स्पेशल क्वालिफिकेशन फॉर दॅट पोस्ट. जर त्यानं स्वतःच्या पदाचा वापर करून अधिकाराचा वापर करून स्वतःच्या वाईफला त्या कंपनीमध्ये एका चांगल्या पोस्टवर चांगल्या पगाराची नोकरी जर मिळवून दिली आणि त्या पदासाठी त्याची वाईफ जर क्वालिफाईड नसेल, पात्र नसेल, तर
त्यानं असं समजलं जातं की त्या व्यक्तीनं स्वतःच्या पदाचा वापर करून गैरवापर करून त्या वाईफला त्या कंपनीमध्ये नोकरी दिलेली आहे आणि त्यामुळे वाईफला जे मिळणारं इन्कम आहे इट इज इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ द हजबंड. हे वाईस वर्सा पण होऊ शकतं. सपोज एखादी वाईफ आहे, ती कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती मॅनेजर म्हणून काम करते आणि तिनं पदाचा गैरवापर करून तिच्या हजबंडना कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळवून दिली आणि त्या नोकरीसाठी जर तो हजबंड क्वालिफाईड नसेल, शैक्षणिक पात्रता नसेल, तरी वाईफने पदाचा वापर करून त्या हजबंडला नोकरी मिळवून दिली असेल तर हजबंडला मिळणारं जे इन्कम आहे ते वाईफच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं, कारण की जी नोकरी मिळालेली आहे ती वाईफमुळे मिळालेली आहे. त्यामुळे जे हजबंडचं इन्कम आहे ते वाईफच्या इन्कममध्येच इन्क्लूड केलं जातं. परंतु हे कधी जर ती व्यक्ती त्या पदासाठी क्वालिफाईड नसेल तर. परंतु पुढे बघा काय सांगितलं आहे, दीज प्रोव्हिजन्स डज नॉट अप्लाय वेअर द स्पाउस of individual possesses technical or professional qualification and income to the spouse is solely attributable to the applicant for his technical and professional knowledge or experience. म्हणजे जर समजा मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं की वाईफ मॅनेजर आहे, म्हणजे मोठ्या पदावरती आहे आणि तिने हजबंडला त्या कंपनीमध्ये नोकरी दिली, एका पदावरती अपॉइंट केलं. आणि त्या पदासाठी जर तो व्यक्ती हा क्वालिफाईड असेल, अनुभवी असेल, त्या व्यक्तीकडे ते प्रोफेशनल नॉलेज असेल, स्किल असेल, एक्सपिरियन्स असेल, तर मात्र त्या व्यक्तीला जो मिळणारा पगार आहे तो त्याचाच पगार असतो. अशा केसमध्ये क्लबिंग प्रोव्हिजन्स ह्या फॉलो केल्या जात नाहीत. त्या हजबंडला किंवा वाईफला मिळणारं जे इन्कम आहे ते त्यांच्या स्वतःच्या नॉलेज, एक्सपिरियन्स, स्किलप्रमाणे मिळत आहे, त्यामुळे ते त्यांचं पर्सनल इन्कम मानलं जातं. ते इन्कम क्लब केलं जात नाही. This is second. Now third point is where both husband and wife have substantial interest in a concern. मगाशी पण हा शब्द आलेला सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. सबस्टॅन्शियल इंटरेस्ट म्हणजे काय ते आपण पुढे पाहणारच आहोत. जर समजा हजबंड आणि वाईफ ह्या दोघांचाही त्या एखाद्या कंपनीमध्ये, ऑर्गनायझेशनमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असेल, म्हणजे दोघंही मोठ्या पदावरती काम करत असतील, अँड बोथ आर इन रिसीट ऑफ इन्कम बाय वे ऑफ सॅलरी, आणि दोघांनाही त्या कंपनीकडून, कन्सर्नकडून सॅलरी मिळत असेल, तर अशा केसमध्ये दोघंही एकाच ठिकाणी कामाला आहेत, दोघांचाही कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, आणि दोघांनाही त्या कंपनीतून पगार मिळत आहे, तर मग क्लबिंग कसं केलं जातं बघा. सच इन्कम विल बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ दॅट स्पाउस हुज टोटल इन्कम एक्सक्लुडिंग सच इन्कम इज हायर. म्हणजेच काय, तर या कंपनीकडून मिळणारं जे इन्कम आहे ते सोडून जे अदर इन्कम आहेत त्या दोघांचेही, त्यापैकी ज्याचं इन्कम जास्त असेल, हजबंडचं किंवा वाईफचं, हे या कंपनीकडून मिळणारं इन्कम सोडून जे इतर इन्कम त्यांचं आहे त्यामध्ये ज्याचं इन्कम जास्त असेल, हजबंडचं इन्कम जास्त असेल तर वाईफचं इन्कम त्यामध्ये ॲड करा. जर असं झालं हजबंडचं इन्कम कमी आणि वाईफचं इन्कम जर जास्त असेल तर ज्याचं इन्कम कमी आहे ते इन्कम ज्याचं इन्कम जास्त आहे त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. त्यामुळे जर एखाद्या कंपनीमध्ये हजबंड वाईफ दोघंही काम करत असतील, दोघांचाही त्या कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट असेल, तर अशा केसमध्ये क्लबिंग करताना, इन्कमचं क्लबिंग करताना ज्याचं इन्कम कमी आहे त्याचं इन्कम हे दुसऱ्याच्या इन्कममध्ये क्लब केलं जातं. दिस इज प्रोव्हिजन नंबर 3. Fourth provision is where any such income is once included in the total income of either spouse, it is continued in the upcoming years. समजा एखाद्या वर्षी हजबंडचं इन्कम जास्त होतं, वाईफचं कमी होतं, मग आपण काय करतो, ज्याचं इन्कम कमी आहे त्याचं इन्कम हे दुसऱ्याच्या इन्कममध्ये ॲड करतो. एकदा का ते क्लबिंग त्या प्रकारे केलं की त्याच प्रकारे पुढच्या कित्येक वर्ष ते क्लबिंग हे केलं जातं. म्हणजे ज्याचं इन्कम आपण अगोदर क्लब केलं दुसऱ्याच्या इन्कममध्ये, त्याच प्रकारे इट इज कंटिन्यूड इन द अपकमिंग इयर्स ऑल्सो. आता प्रश्न येतो, मगाशी जो आपण शब्द पाहिला की सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. मगाशी आपण शब्द पाहिला की हजबंड आणि वाईफचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे. सबस्टॅन्शियल इंटरेस्ट कधी मांडला जातो, तर ॲन इंडिव्हिज्युअल इज सेड टू हॅव सबस्टॅन्शियल इंटरेस्ट इन द कन्सर्न इन द फॉलोइंग केसेस. बघा, सपोज एखादी कंपनी असेल, कंपनी असेल आणि कंपनीमध्ये तो हजबंड किंवा वाईफ किंवा दोघंही नोकरी करत असतील, तर ॲन इंडिव्हिज्युअल अँड हिज रिलेटिव्स, तो जो कोण व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे
आणि त्यांच्या रिलेटिव्सकडे नातेवाईकांकडे होल्डिंग इक्विटी शेअर्स कॅरिंग मोर दॅन 20% ऑफ वोटिंग पॉवर्स. जर एखादी कंपनी असेल तर कंपनीच्या बाबतीमध्ये एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे मिळून जर कंपनीमधील 20% जास्त वोटिंग राईट्स असतील, मतदानाचा अधिकार असेल, तर त्या व्यक्तीचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं म्हटलं जातं. An individual is said to have substantial interest in the company when he and his relative holds more than 20% of voting powers. 20% मतदानाचा अधिकार त्या व्यक्तीकडे, त्या व्यक्ती आणि त्याच्या रिलेटिव्हकडे. त्यामुळे तो व्यक्ती, त्या व्यक्तीनं त्याच्या रिलेटिव्हला सांगितलं तर त्याप्रमाणे त्यांचं एकत्र मतदान होऊ शकतं. म्हणजे एकाच व्यक्तीकडे त्याच्या अंडर, त्याच्यावरती कंट्रोल आहे, 20% जास्त मतदान जे आहे, मतदानाचा अधिकार जो आहे तो त्याच व्यक्तीकडे, त्याच्या रिलेटिव्सकडे. मग अशा केसमध्ये त्या व्यक्तीचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. कंपनीच्या बाबतीमध्ये 20% जास्त वोटिंग राईट्स असतील एकाच व्यक्तीकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे, तर त्या व्यक्तीला सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं म्हटलं जातं. आणि कंपनी सोडून इतर कोणताही बिझनेस असेल तर ॲन इंडिव्हिज्युअल अँड हिज रिलेटिव्ज, एखादा व्यक्ती आणि त्याचे नातेवाईक आर एंटायटल्ड टू मोर दॅन 20% ऑफ द प्रॉफिट ऑफ द कन्सर्न. जर त्या व्यक्तीला आणि त्याच्या नातेवाईकांना मिळून समजा कन्सर्नचा, बिझनेसच्या एकूण प्रॉफिटपैकी 20% जादा प्रॉफिट मिळणार असेल, मोर दॅन 20% प्रॉफिट मिळणार असेल, तर त्या व्यक्तीचा त्या कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, एखाद्या व्यक्तीला कंपनीमध्ये काम करत असेल आणि त्याच्याकडे 20% त्याच्याकडे आणि त्याच्या नातेवाईकांकडे मिळून 20% जादा मतदानाचा अधिकार असेल, वोटिंग राईट्स असेल, तर त्या व्यक्तीचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे. आणि त्याचबरोबर कंपनी सोडून इतर कोणताही बिझनेस असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्याच्या नातेवाईकांना मिळून कंपनी जो काही बिझनेसचा प्रॉफिट आहे त्यापैकी 20% जादा प्रॉफिट त्यांना मिळणार असेल, तर त्या व्यक्तीचा त्या बिझनेसमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, दिस इज द मिनिंग ऑफ सबस्टॅन्शियल इंटरेस्ट. नाव टेक वन एक्झाम्पल ऑफ क्लबिंग ऑफ इन्कम. क्लबिंगचं आपण एक्झाम्पल बघूया. मिसेस पूनम इज अन एम्प्लॉई ऑफ एक्स लिमिटेड अँड शी हॅज 25% शेअर्स ऑफ दॅट कंपनी. त्या व्यक्तीकडे किती शेअर्स आहेत? 25% शेअर्स आहेत. आता 20% जादा शेअर्स असतील, शेअर्सवरतीच वोटिंग राईट्स असतात, बरोबर. आपण आत्ताच पाहिलं की 20% जादा वोटिंग पॉवर्स असतील तर सबस्टॅन्शियल इंटरेस्ट होतो, बरोबर. यांच्याकडे 25% आहेत म्हणजे 20% जास्त, म्हणजे मिस पूनम ज्या आहेत त्यांचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे. हर सॅलरी इज ₹60,000 पर मंथ. त्यांचा पगार किती आहे तर 60,000 रुपये महिन्याला, हा त्यांचा स्वतःचा पगार आहे. हर हजबंड मिस्टर अजय इज वर्किंग ॲज अ कॉम्प्युटर सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर इन द सेम कंपनी. ही मिसेस पूनम ज्या कंपनीत काम करते आणि ऑलरेडी त्यांचा सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, त्याच कंपनीमध्ये तिचे हजबंड अजय देखील काम करतात आणि त्यांचा पगार किती आहे? 40,000 रुपये. ही इज नॉट क्वालिफाईड फॉर द जॉब. महिन्याला 40,000 त्यांना पगार दिला जातोय, परंतु त्या पगारासाठी ते इलिजिबल नाहीत, ते क्वालिफाईड नाहीत त्या पदासाठी आणि त्या पगारासाठी. म्हणजेच काय, ही जी कोण वाईफ आहे मिसेस पूनम, त्यांनी सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या पोस्टचा, त्यांच्या पॉवरचा वापर करून, अधिकाराचा वापर करून त्यांच्या हजबंडला कंपनीमध्ये जॉब दिलेला आहे. कॉम्प्यूट ग्रॉस टोटल इन्कम ऑफ मिस्टर अजय अँड मिसेस पूनम फॉर AY 2021 अज्युमिंग दॅट दे डू नॉट हॅव एनी अदर इन्कम. मग आपल्याला त्या दोघांचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे. पहिल्यांदा इन्कम कॅल्क्युलेट करताना बघा, आपल्याला मिसेस पूनम इज अन एम्प्लॉई ऑफ एक्स लिमिटेड अँड हॅज 25% शेअर्स ऑफ एक्स लिमिटेड. मिसेस पूनम ही एक्स लिमिटेडमध्ये जॉबला आहे आणि त्यांच्याकडे 25% शेअर्स आहेत. 20%पेक्षा जास्त असल्यामुळं त्यांचा कंपनीमध्ये सबस्टॅन्शियल इंटरेस्ट आहे, बरोबर. हर हजबंड इज वर्किंग इन द सेम कंपनी विदाउट प्रोफेशनल क्वालिफिकेशन फॉर द सेम. तिचे मिस्टर, तिचे हजबंड हे त्याच कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करतात, परंतु त्यासाठी त्यांचं शैक्षणिक पात्रता नाही. दस बाय व्हर्च्यू ऑफ क्लबिंग प्रोव्हिजन्स द सॅलरी रिसिव्ड बाय मिस्टर अजय विल बी क्लब्ड इन द हँड्स ऑफ मिसेस पूनम. ओके, तो अजय नावाचा हजबंड हा क्वालिफाईड नाही,
शैक्षणिक त्याची पात्रता नाही त्या पदासाठी, त्या पगारासाठी, त्यामुळे अजयला मिळणारं जे इन्कम आहे ते वाईफच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जाईल, क्लब केलं जाईल. त्यामुळे मिसेस पूनमचं इन्कम किती होईल बघा. स्वतःचं पूनमचा पगार किती आहे, मिसेस पूनमचा पगार आहे महिन्याला 60,000 रुपये. त्यामुळे महिन्याचं 60,000 गुणिले 12, त्यांचं स्वतःचं इन्कम 7,20,000 आणि हजबंडला इन्कम किती मिळते तर 40,000. जरी ते अजयचं असलं तरी ते वाईफच्या इन्कममध्येच क्लब केलं जाईल. महिन्यात 40,000 प्रमाणे 12 महिन्याची किती 4,80,000. असं एकूण इन्कम किती झालं 12 लाख. त्याला नाव द्यायचं ग्रॉस टोटल इन्कम. इन दिस एक्झाम्पल मिसेस पूनम is having substantial interest in the company and her husband is working in the same company without qualification. तिचे हजबंड अजय नावाचे हजबंड हे त्या कंपनीमध्ये क्वालिफाईड नसताना देखील काम करत आहेत. म्हणजेच मिसेस पूनमने स्वतःच्या अधिकाराचा वापर करून हजबंडला नोकरी मिळवून दिलेली आहे. त्यामुळे अजयला मिळणारं जे इन्कम आहे ते सुद्धा मिसेस पूनमच्या इन्कममध्येच इन्क्लूड केलं जाईल. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. नाव एक्झाम्पल नंबर 2. विल युअर आन्सर बी डिफरंट इफ मिस्टर अजय वॉज क्वालिफाईड फॉर द जॉब. ओके, अजय जो आहे, आत्ता आपण मगाच्या एक्झाम्पलमध्ये अजयचं इन्कम महिन्यात 40,000 जे होतं ते इन्कम वाईफच्या इन्कममध्ये ॲड केलं, इन्क्लूड केलं, कारण की अजय हा क्वालिफाईड नव्हता. परंतु आता असं सांगितलं आहे की जर अजय क्वालिफाईड असेल त्या पदासाठी, त्या नोकरीसाठी, तर तुमचं उत्तर बदलेल का. तर ऑब्वियसली जर तो व्यक्तीचं क्वालिफिकेशन असेल, शैक्षणिक पात्रता असेल, एक्सपिरियन्स असेल, नॉलेज असेल, स्किल असेल, तर त्याला मिळणारं इन्कम हे त्या स्वतः त्याचंच इन्कम असतं. बघा, इफ मिस्टर अजय पजेसेस प्रोफेशनल क्वालिफिकेशन फॉर द जॉब देन क्लबिंग प्रोव्हिजन शॅल नॉट बी ॲप्लिकेबल. मग अशा वेळेला इन्कमचं क्लबिंग एकत्रीकरण केलं जात नाही. प्रत्येकाचं इन्कम हे त्याचं स्वतःचं सेपरेट इन्कम. बघा, मग पहिल्यांदा मिसेस पूनमचं इन्कम किती होईल, त्यांचा महिन्याचा पगार किती होता. आपण मगाशी पहिला महिन्याचा पगार होता 60,000 रुपये. महिना 60,000 प्रमाणे 12 महिन्याचा झाला 72,000. हे झालं मिसेस पूनमचं इन्कम. त्यानंतर मिस्टर अजयचं इन्कम किती, त्यांचा महिन्याचा पगार किती होता बघा, तो होता 40,000. महिन्यात 40,000 प्रमाणे 12 महिन्याचे किती झाले 4,80,000. ओके, इफ both are, if the husband or wife, if they are qualified for the job, if they are having experience for that job, then the income received by them, it is their personal income. हे त्यांचं पर्सनल इन्कम आहे. त्या इन्कम त्यांचं प्रत्येकाचं इन्कम आहे, ते क्लबिंग करायचं नाही, त्याचं एकत्रीकरण हे केलं जात नाही. दिस इज एक्झाम्पल नंबर 2. नाव द थर्ड टाइप इज इन्कम अरायझिंग टू स्पाउस फ्रॉम अन असेट ट्रान्सफर्ड विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन. काही वेळेला एखादा व्यक्ती स्वतःच्या स्पाऊसला म्हणजे हजबंडला किंवा वाईफला एखादी असेट ट्रान्सफर करतात. ओके, आणि असेट ट्रान्सफर करताना ती विदाऊट कन्सिडरेशन, विदाऊट ॲडिक्वेट म्हणजे कमी पैशामध्ये, कन्सिडरेशन म्हणजे मोबदला, कमी मोबदल्यामध्ये ही असेट ट्रान्सफर केली जाते. बघा, वेअर देर इज ट्रान्सफर ऑफ असेट टू स्पाऊस, ओके, फॉर इनॲडिक्वेट कन्सिडरेशन, एनी इन्कम अरायझिंग टू ट्रान्सफरी फ्रॉम द ट्रान्सफर्ड असेट शॅल बी इन्क्लुडेड इन द टोटल इन्कम ऑफ द ट्रान्सफरर. म्हणजेच काय, आणि हा नियम कशाला लागू नाही, अदर दॅन हाऊस प्रॉपर्टी. हाऊस प्रॉपर्टीला फक्त हा नियम लागू नाही. जर एखाद्या व्यक्तीने एखादी असेट वाईफला ट्रान्सफर केली, हजबंडला ट्रान्सफर केली आणि विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, त्याचा योग्य मोबदला न घेता, ओके, कमी पैशामध्ये जर ती असेट ट्रान्सफर केली असेल तर त्या असेटमधून जे मिळणारं इन्कम आहे ते इन्कम हे ट्रान्सफरर ज्यांना असेट ट्रान्सफर केली आहे त्याच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. बघा, इन केस ऑफ ट्रान्सफर ऑफ हाऊस प्रॉपर्टी विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, द ट्रान्सफरर शॅल बी डीम्ड टू बी ओनर ऑफ हाऊस प्रॉपर्टी अँड इट्स ॲन्युअल व्हॅल्यू विल बी टॅक्सेबल इन हिज हँड्स. जे आपण मगाशी सुद्धा एक्झाम्पल पाहिलेलं की एखाद्या व्यक्तीने स्वतःचं घर, ओके, दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर केलं किंवा रेंट घ्यायला सांगितलं वाईफला. घर आहे अजयच्या नावाने उदाहरणार्थ, आणि अजयनं वाईफला सांगितलं जे घराचं रेंट आहे ते तुला घे. ओके, तर रेंट जे मिळत आहे वाईफला ते इन्कमसुद्धा हजबंडच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. त्याचप्रमाणे इथं सुद्धा नियम आहे की जर एखाद्या व्यक्तीने एखादी हाऊस प्रॉपर्टी वाईफच्या किंवा हजबंडच्या नावाने ट्रान्सफर केली तर जरी ती ट्रान्सफर केली असली तरी जो ट्रान्सफरर आहे, ओके, ज्यानं ते असेट ट्रान्सफर केलेली आहे तोच त्या असेटचा खरा ओनर होता. कारण असेट ट्रान्सफर करताना कमी पैशाला केलेले आहे.
ओके, म्हणजे हे टॅक्स वाचवण्यासाठीच केलेलं असतं. त्यामुळे जो असेट ट्रान्सफर करणारा आहे तोच त्या असेटचा डीम्ड ओनर मानून ते घराचं जे इन्कम आहे इट इज टॅक्सेबल इन हिज हँड्स. Okay, this is second condition. Then third is the income arising to transfer asset alone have to be clubbed. म्हणजे त्या असेटमधून जे मिळणारे इन्कम आहे त्याचंच फक्त क्लबिंग केलं जातं. म्हणजेच उदाहरणार्थ एखादी असेट ट्रान्सफर केली, समजा हाऊस प्रॉपर्टी, ओके, वाईफच्या नावाने ट्रान्सफर केली आणि त्या प्रॉपर्टी समजा ती प्रॉपर्टी रेंटवरती दिली असेल तर त्यातून जे काही रेंट मिळेल हे झालं त्या असेटचं इन्कम, बरोबर. आणि हे इन्कम, रेंटचं इन्कम याचं क्लबिंग केलं जातं. परंतु ते रेंट जे आहे ते जर पुन्हा कुठं इन्व्हेस्ट केलं आणि त्यातून जर काही इन्कम मिळालं तर त्याचं मात्र त्या इंटरेस्टचं, व्याजाचं क्लबिंग केलं जात नाही. हावेवर इन्कम अर्न्ड बाय इन्व्हेस्टिंग सच इन्कम अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर्ड असेट, ओके, जे इन्कम मिळालं होतं रेंटच्या स्वरूपात ते पुन्हा रिइन्व्हेस्ट करून जर अजून काही इन्कम मिळालं तर त्याचं क्लबिंग केलं जात नाही. इट कॅनॉट बी क्लब्ड. आणि काही वेळेला असं लोक म्हणतात की आम्ही कमी पैशाला का असेट विकली, कारण आमचं वाईफवरती, हजबंडवरती प्रेम आहे वगैरे वगैरे, त्या म्हणून आम्ही कमी पैशामध्ये असेट ही ट्रान्सफर केलेली आहे. परंतु इन्कम टॅक्सच्या दृष्टीनं नॅचरल लव अँड अफेक्शन डू नॉट कन्सिडर्ड ॲडिक्वेट कन्सिडरेशन. ओके, देअरफॉर व्हेन असेट इज ट्रान्सफर्ड विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, ज्या वेळेला एखादी असेट कमी पैशामध्ये, कमी किमतीला ट्रान्सफर केली जाते त्यावेळेला द इन्कम फ्रॉम सच असेट विल बी क्लब्ड इन द हँड्स ऑफ ट्रान्सफरर. ज्यानं ती असेट ट्रान्सफर केलेली आहे त्याच्याच इन्कममध्ये ते असेट ट्रान्सफर, त्याच्याच इन्कममध्ये ते इन्कम जे आहे ते इन्क्लूड केलं जातं. आणि बघा, वेअर द असेट ट्रान्सफर्ड बाय इंडिव्हिज्युअल टू हिज स्पाउस आर इन्व्हेस्टेड बाय ट्रान्सफरी इन द बिझनेस, प्रोपोर्शनेट इन्कम फ्रॉम सच इन्व्हेस्टमेंट शुड बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ ट्रान्सफरर. म्हणजे जे काय असेट ट्रान्सफर केलेली आहे ती असेट, ओके, कमी किमतीला असेट ट्रान्सफर केली, ती असेट जर सपोज बिझनेसमध्ये वापरली तर त्या बिझनेसमधून जे काही इन्कम मिळेल तर त्यापैकी जे प्रोपोर्शनेट असेटचं जेवढं काही किंमत आहे त्याच्या प्रोपोर्शनेट इन्कम हे क्लबिंग केलं जातं इन द हँड्स ऑफ ट्रान्सफरर. ओके, दीज आर द प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू ट्रान्सफर ऑफ असेट विदाउट ॲडिक्वेट कन्सिडरेशन. सिम्पल यामध्ये फक्त एकच गोष्ट महत्त्वाची आहे की जर हजबंडने किंवा वाईफने एखादी असेट आपल्या हजबंडच्या किंवा वाईफच्या नावावरनं ट्रान्सफर केली, नावावरती केली आणि विदाऊट ॲडिक्वेट कन्सिडरेशन, योग्य मोबदला न घेता कमी पैशामध्ये ती ट्रान्सफर केली असेल तर त्या असेटमधून जे काही मिळणारं इन्कम आहे ते इन्कम हे ट्रान्सफरर म्हणजे ट्रान्सफर करणारा त्याच्याच इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, नाव द लास्ट पार्ट ऑफ दिस लेक्चर इज क्लबिंग ऑफ मायनर्स इन्कम. एखादा व्यक्ती मायनर कधी होतो, जर त्या व्यक्तीचं वय 18पेक्षा कमी असेल तर त्याला मायनर म्हटलं जातं. आणि मायनर मुलाला किंवा मुलीला मिळणारं जे इन्कम आहे हे इन्कम त्यांच्या पेरेंट्सच्या इन्कममध्ये ॲड केलं जातं, इन्क्लूड केलं जातं. अँड दीज प्रोव्हिजन्स आर गिवन इन सेक्शन 64 सबसेक्शन 1A. काय सांगतात बघा, ऑल इन्कम्स ऑफ अ मायनर्स आर टू बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ हिज पेरेंट्स. लहान मुलांना ज्यांचं 18पेक्षा वय कमी आहे त्यांचं इन्कम जे असतं ते पेरेंट्सच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, परंतु सेकंड आहे द इन्कम ऑब्टेन्ड बाय मायनर फ्रॉम मॅन्युअल वर्क. म्हणजे जर स्वतः त्या लहान मुलानं इन्कम काय कमवलं स्वतः काम करून, ऑर फ्रॉम एनी ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्विंग हिज स्किल, टॅलेंट ऑर स्पेशलाइज्ड नॉलेज ऑर एक्सपिरियन्स. जर एखाद्या लहान मुलाने स्वतः मॅन्युअली काम करून किंवा असं एखादी ॲक्टिव्हिटी करून की ते करण्यासाठी स्किल लागतं, टॅलेंट लागतं, नॉलेज लागतं किंवा अनुभव लागतो, त्यातून जर काही इन्कम मिळवलं असेल तर इट विल नॉट बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ हिज पेरेंट्स. तर त्या व्यक्तीला जे मिळालेलं इन्कम आहे तर त्या लहान मुलाला जे मिळालेलं इन्कम आहे ते त्या स्वतः त्या लहान मुलाचंच इन्कम मानलं जातं, ते पेरेंट्सच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जात नाही. आता टी व्हीवरती काही गेम शोज असतात, रियालिटी शोज असतात, सिंगिंग शोज असतात, डान्सिंग कॉम्पिटिशन्स असतात. डान्स करण्यासाठी, सिंगिंगसाठी किंवा इतर कोणत्या गेम शोसाठी त्या मुलाकडे स्पेशल स्किल, नॉलेज किंवा एक्सपिरियन्स असावा लागतो. मग त्यातून जर काही इन्कम मिळालं असेल तर ते त्या लहान मुलाचं स्वतःचं इन्कम आहे, स्वतःच्या स्किलनुसार, स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार, स्वतःच्या स्पेशल नॉलेजनुसार त्यानं इन्कम मिळवलं आहे, त्यामुळे ते त्याचं पर्सनल इन्कम मानलं जातं. ते इन्कम पेरेंट्सच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जात नाही. ओके, परंतु जे बाकीचे इन्कम्स आहेत,
ओके, ते इन्कम कशा पद्धतीने इन्क्लूड केले जातात बघा. द इन्कम ऑफ मायनर विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ दॅट पेरेंट्स हुज टोटल इन्कम इज ग्रेटर. म्हणजे लहान मुलाचे इन्कम आई किंवा वडील कोणाच्या इन्कममध्ये इन्क्लूड करायचं, तर आई किंवा वडील, मदर ऑर फादर हुज इन्कम इज ग्रेटर. दोघांपैकी आई वडिलांपैकी ज्यांचं इन्कम जास्त असेल त्यांच्या इन्कममध्ये हे लहान मुलाचं इन्कम हे इन्क्लूड केलं जातं. आणि एकदा का ते आपण क्लबिंग केलं, वन्स क्लबिंग ऑफ मायनर इन्कम इज डन विथ एनी ऑफ पेरेंट इट विल बी कंटिन्यूड इन द सबसिक्वेंट इयर्स ऑल्सो. एकदा आपण सपोज वडिलांच्या इन्कममध्ये लहान मुलाचं इन्कम ॲड केलं, किंवा असं असू शकेल की आईचं इन्कम जास्त होतं त्यामुळे आईच्या इन्कममध्ये हे लहान मुलाचं इन्कम ॲड केलं की त्याचप्रमाणे ते पुढचे कित्येक वर्ष त्याचप्रमाणे त्यांच्याच इन्कममध्ये आई किंवा वडील ओके त्यांच्याच इन्कममध्ये ते क्लबिंग हे केलं जातं. ओके, आणि जर समजा जर पालकांचा डिवोर्स झाला असेल, व्हेअर द मॅरेज ऑफ पेरेंट्स डज नॉट सबसिस्ट, जर आई वडिलांचा डिवोर्स झाला असेल तर द इन्कम ऑफ मायनर विल बी इन्क्लुडेड इन द इन्कम ऑफ दॅट पेरेंट हू मेंटेन्स द चाइल्ड इन द करंट प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयरमध्ये जो व्यक्ती म्हणजे जे पेरेंट्स आई किंवा वडील जे मुलाला सांभाळत असतील त्यांच्या इन्कममध्ये लहान मुलाचं इन्कम हे इन्क्लूड केलं जातं. म्हणजे एखाद्या वर्षी समजा वडील सांभाळत असतील तर त्या वर्षाचं लहान मुलाचं जे इन्कम आहे ते वडिलांच्या इन्कममध्ये ॲड होईल. समजा 1-2 वर्षांनी त्या लहान मुलाला समजा आई सांभाळत असेल तर लहान मुलाचं जे इन्कम आहे ते आईच्या इन्कममध्ये मदर्स इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, पुढं काय सांगितलं बघा. सेक्शन 10 सबसेक्शन 32 प्रोव्हाइड्स दॅट वेअर द इन्कम ऑफ इंडिव्हिज्युअल इन्क्लूड्स इन्कम ऑफ मायनर चाइल्ड. ओके, समजा वडिलांच्या इन्कममध्ये लहान मुलाचं इन्कम ॲड झालं असेल, क्लब केलं असेल, तर द इंडिव्हिज्युअल शॅल बी एंटायटल्ड टू एक्झम्पशन ऑफ सच इन्कम सब्जेक्ट टू मॅक्सिमम ऑफ ₹1500 पर चाइल्ड. ओके, ज्या वेळेला ज्या व्यक्तीच्या मग ते आई असेल किंवा वडील असतील त्यांच्या इन्कममध्ये जर लहान मुलाचं इन्कम इन्क्लूड केलं असेल, क्लब केलं असेल तर त्यांना 1500 पर्यंत एक्झम्पशन मिळू शकतं. म्हणजे 1500 पर्यंतचं इन्कम मायनर चाइल्डचं इन्कम हे एक्झम्प्ट आहे. याचा अर्थ काय, सपोज एखाद्याला 2000 इन्कम मिळालं लहान मुलाला वर्षभरामध्ये, तर त्या 2000पैकी ₹1500 हे एक्झम्प्ट होतात. 1500 पर्यंत इन्कम हे एक्झम्प्ट आहे आणि ₹1500 पर चाइल्ड. ते एक्झाम्पल आपण पुढे बघणारच आहोत. बा काय, द इन्कम ऑफ अ मायनर चाइल्ड सफरिंग फ्रॉम एनी सिव्हिअर डिसॅबिलिटी. जर एखादा लहान मुलगा आहे त्याला जर तो डिसेबल्ड असेल, अपंग असेल, तर त्याचं जे इन्कम आहे इट शॅल नॉट बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ हिज पेरेंट. तर त्याचं इन्कम पालकांच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जात नाही, बट शॅल बी असेस्ड इन हिज ओन हँड्स. ते इन्कम त्याचं स्वतःच्याच नावानं टॅक्सेबल मानलं जातं. आणि पुढे काय सांगितले, द क्लबिंग प्रोव्हिजन्स आर ऑल्सो ॲप्लिकेबल इन रिस्पेक्ट ऑफ इन्कम ऑफ मायनर मॅरिड डॉटर्स. ओके, एखादी 18पेक्षा कमी वय असणारी मुलगी आहे, ती मॅरिड आहे, मायनर आहे, मॅरिड जरी असली मुलगी तरीसुद्धा तिचं इन्कम हे तिच्या पेरेंट्सच्या इन्कममध्येच इन्क्लूड केलं जातं. आता एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल, मिस्टर अक्षय हॅज 2 चिल्ड्रन, 1 डॉटर अँड 1 सन. मिस्टर अक्षय नावाचा व्यक्ती आहे, त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. इन्कम ऑफ डॉटर इज ₹2500 पर ॲनम. मुलीचं इन्कम आहे वर्षाचं 2500 अँड दॅट ऑफ सन इज ₹1800 पर ॲनम. मुलाचं इन्कम आहे ₹1800. कॉम्प्यूट द इन्कम इन रिस्पेक्ट ऑफ मायनर चिल्ड्रन टू बी इन्क्लुडेड इन द हँड्स ऑफ मिस्टर अक्षय. दोघांच्या इन्कमपैकी किती इन्कम अक्षय इज अ फादर ऑफ 2 चाइल्ड्स. मग ह्या 2 मुलांचं किती रुपये इन्कम अक्षयच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं पाहिजे बघा. तर टॅक्सेबल इन्कम ऑफ मायनर चाइल्ड्स इन द हँड्स ऑफ मिस्टर अक्षय. मिस्टर अक्षय इज अ फादर आणि त्यांना किती मुलं आहेत, 2, एक डॉटर आणि एक सन. ओके, त्यात त्यांचं इन्कम किती आहे, मगाशी आपण पाहिलं डॉटरचं इन्कम आहे 2500 आणि मुलाचं आहे 1800. मुलीचं 2500 आणि मुलाचं किती 1800, हे त्यांचं आहे ॲक्च्युअल इन्कम. आता त्यामधून एक्झम्पशन किती मिळेल, मगाशी जे आपण सांगितलं की मुलाचं जे इन्कम असतं त्यातून एक्झम्पशन किती मिळतं, 1500 पर चाइल्ड. ₹1,500 पर चाइल्ड एवढं एक्झम्पशन मिळतं. म्हणून एक्झम्पशन अंडर सेक्शन 10 सबसेक्शन 32 1500. म्हणजे मुलीचं इन्कम 2500 होतं, त्यापैकी ₹1,500 एक्झम्प्ट माफ म्हणजे टॅक्सेबल राहिले किती 1000. तसंच मुलाचं इन्कम 1800 होतं, त्यापैकी
1500 रुपये हे एक्झम्प्ट होतात, माफ होतात. 1800तून 1500 गेले की शिल्लक किती राहिले? 300 रुपये. 300 रुपये फक्त टॅक्सेबल. त्यामुळे मुलीचे 1000 आणि मुलाचे 300 असे दोन्ही मिळून किती? 1300 रुपये हे टॅक्सेबल होणार आहेत. आणि ते 1300 रुपये हे वडिलांच्या म्हणजेच मिस्टर अक्षयच्या इन्कममध्ये इन्क्लूड केले जातील, क्लब केले जातील. सो टोटल इन्कम इन्क्लुडेड ऑर टू बी क्लब्ड इन द हँड्स ऑफ मिस्टर अक्षय इज इक्वल टू 1300. एखादा लहान मुलगा आहे, लहान मुलगा 18 वर्षापेक्षा कमी आहे, त्यांना जे इन्कम मिळतं लहान मुलाचं त्या इन्कमपैकी 1,500 रुपये 1500 पर चाइल्ड एवढी रक्कम एक्झम्प्ट आहे. आणि जर काही शिल्लक रक्कम राहिली तर ती टॅक्सेबल आहे. आणि ती टॅक्सेबल जे इन्कम असेल ते पेरेंट्सच्या म्हणजे आई किंवा वडील यांच्या इन्कममध्ये इन्क्लूड केलं जातं. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ क्लबिंग ऑफ इन्कम ऑफ स्पाउस अँड मायनर चाइल्ड. Okay, so that's it with today's lecture. Thank you very much.